हरि जय जय राम कृष्ण
घेईन मी जन्म याचसाठी देवा, घेईन मी जन्म याचसाठी चरण सेवा हरि नाम कीर्तन Hare
हरिनाम कीर्तन संताची
घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाडा म्हा. अनेक सायास न करी न धरियास, होईन उदास सर्व भावी. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. मोक्षाम्हा घरी कामारी हे दासी, मोक्षाम्हा घरी कामारी हे दासी. होय सांगू ऐशी तुका म्हणे, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. विठ्ठल पांडुरंगा करू प्रथमान, पांडुरंगा करू प्रथमान. नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान. जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्याचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण, श्री गुरुचे मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. आता लाईट येणार नाही का? नाही, सगळी येणारच आहे. काय जोडला पाहिजे ना, तुम्ही तर बसून राहिला. आजचा हा प्रसंग, आजची ही कीर्तनाची सेवा कैलासवासी हरिभक्त परायण रामचंद्र दिनकर धुमाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आहे. त्यांच्या पाठीमागे 3 मुलं आणि 2 मुली असा त्यांचा परिवार आहे. त्यांचे नाव वाचून दाखवतो मग शेवटी. पहिल्या मुलीचं नाव आहे शोभा तुकाराम देशमुख, सातारा. सोनोजी रामचंद्र धुमाळ, चंद्रकांत रामचंद्र धुमाळ, संदीप रामचंद्र धुमाळ असे 3 मुले आहेत. आणि सुनीता भरत निगडे ही गुळींच्या दिलेली मुलगी. असा यांचा हा परिवार. पुन्हा नातवंड पतवंड असतील, मला काही एवढं माहिती नाही एवढं. तेव्हा त्यांच्या ह्या रामचंद्र दिनकर धुमाळ यांच्या पुण्यस्मरणानिमित्त, की ज्याला आपण वर्ष श्राद्ध म्हणतो. श्राद्ध म्हणजे काय? जे श्रद्धेनं केलं त्याला वर्ष, त्याला श्राद्ध असं म्हणतात. ज्याच्या मध्ये श्रद्धा नाही ते श्राद्ध नाही. विठ्ठल
सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 5 चरणाचा आहे. तुकोबरा या अभंगातून बोलतात, हरिनाम कीर्तन करून तुझ्या चरणाची सेवा, संतांचं पूजन करून तुझ्या चरणाची सेवा देवा, आणि महाद्वारात लोटांगण घालून तुझ्या चरणाची सेवा. एवढी जर सेवा माझ्याकडून झाली तर माझ्या जीवनामध्ये आनंदाला पारावार राहणार नाही. आणखीन पुढे म्हणतात, याच्या तुझी सेवा होण्याकरिता मी दुसरा प्रपंचातला आयास सायास काही करणार नाही. एवढी जर भली मोठी सेवा माझ्याकडून झाली देवा, तर तुमचा मोक्ष असलेला स्वरूप असलेला मोक्ष माझ्या घरी पाणी भरेल. असा धावता भावार्थ सांगितला. तुकाराम महाराज या अभंगातून एक प्रतिज्ञा करतात, घेईन मी जन्म. ही प्रतिज्ञा आहे तुकाराम महाराजांची. अनेकांनी प्रतिज्ञा केल्या, कुणाची पूर्ण झाली असेल, कुणाची झाली नसेल. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही लोकमान्य टिळकांनी केलेली राजकीय प्रतिज्ञा. सुईच्या टोकावर बसेल इतकी माती मी पांडवांना देणार नाही, ही दुर्योधनाने केलेली अर्थमूलक प्रतिज्ञा. गौतमाच्या स्त्रीला मी भ्रष्ट करेन, गौतमाच्या स्त्रीला म्हणजे अहिल्याला भ्रष्ट करीन, ही इंद्राने केलेली अनर्थमूलक प्रतिज्ञा. प्राण गेला तरी चालेल, पण मी माझा हिंदू धर्म सोडणार नाही, ही संभाजीराजेने केलेली धार्मिक प्रतिज्ञा. कुणी स्वार्थासाठी प्रतिज्ञा केली, कुणी दुसऱ्यांच्या परार्थामध्ये प्रतिज्ञा केली, कुणी कशी केली, कुणी कशी केली. अनेकाच्या प्रतिज्ञा भिन्न भिन्न आहे. तशी तुकाराम महाराजांची घेईन मी जन्म ही प्रतिज्ञा. प्राज्ञ, सुज्ञ आणि आज्ञ. प्राज्ञ दुसऱ्याला आज्ञा करणारा आहे, सुज्ञ प्रतिज्ञा करणारा आहे, आणि आज्ञ आज्ञा मोडणारा आहे. निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना आज्ञा केली, अरे ज्ञाना, कुरुक्षेत्रावर भगवंताने अर्जुनाला जे ज्ञान सांगितलं ते ज्ञान आम्हाला सांग ना. तव श्री गुरु म्हणते काय झाले, हे समस्त हे आम्हा पावले, आता सांगे जे निरूपिले नारायणे. आणि ज्ञानेश्वर महाराजांना इतका आनंद झाला, आपल्या आवडीचा विषय मिळाला त्यांना, आणि मग ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. आज्ञा करणारे निवृत्तीनाथ महाराज आहे, आज्ञा पाळणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत. एत संतोषनी निवृत्तीदासे, जी जी म्हणून उल्हासे, अवधारा श्री कृष्णायशे बोलते झाले. भगवान कुरुक्षेत्रावर काय बोलले ते ज्ञानेश्वरीच्या रूपाने मी सांगतो. अशी ज्ञानेश्वर महाराजांची ही म्हणजे आज्ञा पाळणारी आहे. आणि आम्ही तुम्ही कसे आहोत, येशान विद्यान तपोन दानम शीलम न गुणोन धर्म, ते मर्त्य लोके भूमिभार भूता मृग मनुष्य रूपेन मृगांश रत्नी. ज्याच्या जीवनामध्ये तप नाही, दान नाही, यश नाही, कीर्ती नाही, शील नाही, गुण नाही, असा मनुष्य 2 पायाचा असला तरी 4 पायाचा पशुच आज्ञा मोडणारा आहे. विठ्ठल. खरं म्हणजे जीवानं प्रतिज्ञा करू नये. प्रतिज्ञा करणं
म्हणजे स्वतःला स्वतः बांधून घेणार. आमच्या प्रतिज्ञा लय वाईट मंडळी. मेलो तर मेलो, पण तुझा काटाच करून जाईल. त्या असल्या प्रतिज्ञा मातीत घालणाऱ्या प्रतिज्ञा, असल्या प्रतिज्ञा करू नये मंडळी. आपल्याला परार्थ होत नसेल, दुसऱ्याचं कल्याण होत नसेल तर वाटोळ तरी कमीत कमी करू नका. जीवानं प्रतिज्ञा करू नये. प्रतिज्ञेचा विषय जर परमार्थ संबंधाने असेल तर ती प्रतिज्ञा परमात्माच पूर्ण करत असतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. संसारातल्या प्रतिज्ञा पूर्ण होत नसतात आणि करू नये मंडळी. ज्ञानेश्वर महाराजांची एक प्रतिज्ञा सांगतो. अवघाची संसार सुखाचा अवघाची संसार सुखाचा आनंदे भरीना ती लोक जाईल गे माये या पंढरपुरा, जाईल गे माये या पंढरपुरा. अवघा संसार सुखाचा करीन, आनंद सगळं विश्व आनंदाने भरून टाकीन म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजांना संसार होता का? संसार शब्दाचा अर्थ हा देह मंडळी. या देहाचं सार्थक होणं म्हणजे संसार पूर्ण होणं. विठ्ठल माझा मराठाची बोल कौतुके, अमृताते ही पैजा जिंके, आयशी रसिके अक्षरे मिळविल म्हणतात. हे सगळे प्रतिज्ञेच आहेत ना. भीष्माने एक प्रतिज्ञा केली. मी सांगतोय की आपल्यासारख्या जीवानं प्रतिज्ञा करू नये, आणि केलीच तर देवाच्या संबंधाने, परमार्थाच्या संबंधाने त्याच्या प्राप्तीकरता प्रतिज्ञा करावी. भीष्माने निष्पांडवीय पृथ्वी करेन अशी प्रतिज्ञा केली, पण पूर्ण झाली नाही भीष्माची. पण एक प्रतिज्ञा त्यांची पूर्ण झाली भीष्माची. सुरदाजीचा अभंग आहे. कौरव पांडवाचं सैन्य एकमेकासमोर आहे. कौरवाच्या बाजूकडून पहिल्यांदा सेनापतित्व भीष्माकडे आलेलं आहे. 5 दिवस झाले युद्धाला आरंभ होऊन. भीष्माचार्याकडून एकही पांडव गेला नाही. दुर्योधन टुचून बोलला, पितामह तुमचं शरीर आमच्याकडे, पण मन मात्र पांडवाकडे. मग भीष्माने प्रतिज्ञा केली त्या ठिकाणी. ती दोन्ही सांगे, एक तर प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही, निष्पांडवीय पृथ्वी करीन. पण दुसरी एक प्रतिज्ञा सांगतो, आज मी भगवंताला हातामध्ये हत्यार घ्यायला लावीन, तरच हा गंगेचा पुत्र भीष्म. तिकडे भगवंताने अर्जुनाच्या रथावर प्रतिज्ञा केली, काही जरी झालं, कोणताही प्रसंग आला तरी मी हातामध्ये हत्यार घेणार नाही. भीष्म प्रतिज्ञा, मी भगवंताला हातामध्ये हत्यार घ्यायला लागले. आणि देवाची प्रतिज्ञा, मी हातामध्ये हत्यार घेणार नाही.
सुरदासीचा आहे का आपण काय मग आज जो हरी शस्त्र न गहाऊ 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 कौला जाओ गंगा जननी को सूत न कहाऊ कौला जाओ गंगा जननी को सूत न कहाऊ आज जो हरी शस्त्र न कहाऊ आज जो हरी शस्त्र न कहाऊ आज जो हरी शस्त्र पांडव दल सम्मुख है सरिता रुधिर बहाऊ पांडव दल सम्मुख है सरिता रुधिर बहाऊ गति न करो शपथ मोहि हरि चतुरे गति न पाऊ आज जो हरि शस्त्र न कहाऊ आज जो हरि शस्त्र न कहाऊ आज मी भगवंताला हातामध्ये हत्यार घ्यायला लावीन आणि इतका बाणाचा वर्षाव केला इतका बाण पांडवाच्या बाजूकडून रडणाऱ्या प्रत्येक सैनिकाचे रथाचे तुकडे करीन रक्त व्हायला लावीन अनेक जणांचे मुर्दे पाडीन आणि भगवंताला हातामध्ये हत्यार घ्यायला लावीन ही भीष्माची प्रतिज्ञा आहे. इतका बाणाचा वर्षाव केला इतका बाणाचा वर्षाव केला आकाश पाताळ एक केलं देवा भीष्माने आणि अर्जुनाच्या रथावर बसलेल्या भगवंताला घाम सुटला आता माझ्या अर्जुनाचं खरं नवीन आणि भगवंताला घाम फुटला भगवंताने रथाच्या खाली उडी टाकली आणि एक मोडकं चाक हातामध्ये घेतलं आणि भीष्मावर दाबले भीष्माने आपलं धनुष्य खाली ठेवलं प्रतिज्ञा पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला विठ्ठल अनेकांनी प्रतिज्ञा केल्या पूर्णाच्या पूर्ण झाल्या असतील न झाल्या असतील पण सर्वसामान्य जीवाने प्रतिज्ञा करू नये केली तर चांगली करावी देवाच्या धर्माच्या बाबतीत असावी ती प्रतिज्ञा असो तुकाराम महाराज प्रतिज्ञा करतात घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया जन्म घेण्याचं तुकाराम महाराजांना स्वातंत्र्य आहे का बर जन्म घेण्याचा आग्रह तुकाराम महाराज का घेतात का धरतात जन्म हा स्वाभाविक आहे का जन्म प्रयत्नपूर्वक घ्यावा लागतो जन्म जर सुखाचा असेल तर ठीक आहे पण जन्म जर दुःखाचा असेल तर कितपत योग्य आहे अशा अनेक प्रश्न निर्माण होतात थोडक्यातच कीर्तन करणार आहे मी जास्त काय लांबवत बसत नाही विठ्ठल आज तुम्ही म्हणणारे वाजवणारे नवीन पाहिलेत मंडळी आमच्या नेरेकर दिंडीमध्ये चालणारे ओंकार शिंदे हे शिंदेवाडीची तिथले काळदरी पर्यंतले पाटे तर रोजच येतात आपल्या सुनील महाराज पाटील रोजच येतात आपल्या पांघाऱ्याला ते तुमचे का हा तुमच्या क्लास मधले हे राम महाराज पैठणकर हरिभक्तपर आहेत पैठणचे हे
ते दोन्ही म्हणणारे पट्टीचे आहेत बरं का, चांगल्या चांगल्या. एकदा त्यांनी दिंडीमध्ये मालिका सुरू केली की नॉन स्टॉप असत. आणि सागर महाराज तोडकर मुंबईला असतात, मूळचं गाव करा. त्यांच्याही वडिलाचं वर्ष श्राद्ध मीच केले. पीटी मास्टर आहे, चांगले गायक आहे आणि दुसऱ्याला शिकवतात. मुंबईला राहतात. आणि राम महाराज आळंदीला राहतात. असा यांचा परिचय. त्याच्यामुळे मी घाबरलो नाही त्यांना. विठ्ठल जन्म घेण्याचं स्वातंत्र्य तुकाराम महाराजांना आहे का? ते जन्माला येऊ शकतात का मनुष्य रूपानं? काय प्रारब्धाचे 2-3 प्रकार सांगितलेले. अनिच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध आणि स्वइच्छा प्रारब्ध. अनिच्छा प्रारब्धाचे तुम्ही आम्ही आहोत. पूर्व कर्मामुळे आम्हाला जन्माला यावंच लागतं. पण मनुष्याचा जन्म मिळेल असं आपल्याला सांगता येत नाही. इथं काय शब्द आहे? तुझी चरण सेवा साधाव्या. भगवंताची सेवा करण्याकरिता मनुष्य जन्म पाहिजे. गाढवाचा चालत नाही, उंटाचा चालत नाही, पशवाधिकाचा चालत नाही, जलचराचा चालत नाही, झाडाझुडपाचा चालत नाही. देवाची सेवा करण्याकरता, देवाचं भजन करण्याकरता, देवाची वारी करण्याकरता, देवाचं कीर्तन करण्याकरता, देवाचं नामस्मरण करण्याकरता मनुष्य जन्मच पाहिजे. मग तुम्हाला आम्हाला मनुष्य जन्म मिळेल असं सांगता येत नाही. अनिच्छा प्रारब्धाचे पूर्व कर्म जसं असेल त्याप्रमाणे त्याला जन्माला जावं लागतं. दुसरं की परेच्छा प्रारब्ध. भगवंताला अवताराला आणावं लागतं, त्याला अवतार म्हणतात. साधू संत ज्या वेळेला प्रार्थना करतील, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्या वेळेला परमात्मा अवतार धारण करतो. साधू संतांच्या विनंतीला मान देऊन आणि दुष्टाला रजा देतो, भक्ताला पायापाशी घेतो आणि धर्माची संस्थापना करतो. आणि साधू संतांचं स्वइच्छा प्रारब्ध आहे. ज्या ज्या वेळेला देवाचे अवतार होतात त्या वेळेला साधू संत देवाबरोबर येतात, किंवा समाज किंवा जनता आडमार्गाला गेली असताना मार्ग हुकलेला आहे अशा लोकांना सन्मार्गावर आणण्याकरता साधू संत अवतीर्ण होतात. म्हणजे जातो येतो आम्ही देवाचे सांगा, 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 जातो येतो आम्ही देवाचे सांगा. तुका म्हणे गातो देव नाम, तुका म्हणे गातो देव नाम, तुका म्हणे गातो देव नाम, तुका म्हणे गातो देव नाम. माझी वाणी तुझे बली पूर्ण नाम, माझी वाणी तुझे
देवाचा अवतार होतो त्यावेळेला जन्माला, त्यावेळेला देवाबरोबर येतात, आणि ज्या वेळेला स्वतंत्रपणे यायचं असेल स्वतंत्रपणे येतात. जाण्याचं आणि येण्याचं संतांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. ते केव्हाही जन्माला येऊ शकतात आणि केव्हाही जाऊ शकतात, इतकी स्वतंत्रता साधू संतांना आहे. म्हणजे तुकाराम महाराजांना जन्म घेण्याचं स्वातंत्र्य आहे, हे एक सिद्ध झालं. बर, जन्म घेण्याचा आग्रह का धरतात? आवड आहे मंडळी, आवड. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी. आवड आणि इच्छा दोन्हीतला फरक आहे. इच्छा सनिमित्त असते, आवड निर्निमित्त असते. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणलंय, माझे मनीची आवडी म्हणलेलं आहे. आवडीनं देवाची सेवा करायची. इच्छा म्हणजे काय? इच्छा हे सनिमित्त असते मंडळी. उगीच माणूस दवाखान्यातल्या गोळ्या कधी खात नाही. उगी खात बसल्या दवाखान्यातल्या गोळ्या, असं कधी नसतं. रोग झाल्यानंतरच खाई, सनिमित्त आहे ती. आणि देवाची आवड ही निर्निमित्त आहे. विठ्ठल बघा ना तुम्ही, तंबाखू आवडीनं खातो का उगीच इच्छा झाली म्हणून खातो? आवडीनं खातात माणसं मंडळी. बहुतेक तुम्ही तंबाखू खाणारे असाल, 4 जण नसतील तंबाखू खाणारे, असं नाही. पण एक दिवसभर जर तंबाखू मिळाली नाही तर किती शिळा होतो माणूस बघा. 10 वर्षापूर्वीची तंबाखू ताजी म्हणूनच खातो, आणि नाही मिळाली दिवसभर हाच शिळा होऊन जातो. म्हणजे देवाची सेवा ही आवडीचा विषय आहे मंडळी. वीट नाही पांडुरंगी वाडी अंगी आर्तते. देवाची देव विटणारा नाही आणि त्याची सेवाही विटणारी. विटे ऐशे सुख नवे भक्ती रस पुरता पुरती असं सेवावी आहे. विटेवर असलेल्या देवाची सेवा करणं ही विटणारी सेवा नव्हे, ती पुन्हा पुन्हा आवड निर्माण करणारी आहे. म्हणून आवडीनं देवा तुझी सेवा करीन, तुझी सेवा करण्याकरता म्हणून मी जन्माला येईन, म्हणून आग्रह धरतात आवडीचा. विठ्ठल तुझी सेवा करीन मन भावे हो, तुझी सेवा करीन मन भावे हो, तुझी सेवा करीन मन भावे हो, तुझी सेवा करीन मन भावे हो. माझे मन देवी रंगले, माझे मन गोविंद रंगले, रंगले रंगले हो नवसी. माझे नवसी हो नवसी, माझे नवसी. माझे मन गोविंद रंगले, माझे मन गोविंद रंगले, रंगले रंगले नवसी. माझे नवसी नवसी, माझे नवसी. आवडीने आणि मनोभावे देवा तुझी सेवा करेन. ज्ञानोबाही बोलतातच. पुढचा शब्द आहे, जन्म हा स्वाभाविक आहे का प्रयत्न करून घ्यावा लागतो? जन्म हा स्वाभाविक आहे, प्रयत्न करून घेण्याची गरज नाही. मेला की पुन्हा जन्म त्याला आहेच, पण कुठला मिळेल काही सांगता येत नाही. जातस्यहि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यर्थे नत्वं सोचितुमर्हसि
उपजे ते नासे नाशिले पुनरपी दिशे हे घटका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अरे कोणत्याही वस्तूचा नाश झाला की पुन्हा त्याची उत्पत्ती आहेच. नाशिले पुनरपी दिशे, पुन्हा पुन्हा जन्म आहेच, पुन्हा पुन्हा त्याला जन्म आहेच. मग मी सांगितलं, मी बोलत होतो जन्म हा स्वाभाविक आहे का प्रयत्न करून घ्यावा लागतो? जन्म हा स्वाभाविकच आहे, प्रयत्न करून घेण्याची त्याला गरज नाही. कोणता जन्म मिळेल फक्त हे सांगता येत नाही, हे पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतो. चौथा प्रश्न असा निर्माण केला होता की जन्म जर सुखाचा असेल तर जन्माला येणं ठीक आहे, जन्माला येणं जर दुःखदायक असेल तर कितपत योग्य आहे मंडळी? कितपत योग्य आहे? बरं, साधू संतांनी कुणाचाही गर्भवासाला येणं म्हणजे सुखदायक असं कुठेही उल्लेख केलेला नाही. काय सांगो गर्भीची यातना या वाक्यातूनच किती म्हणून या गर्भीची यातना सांगावी. बरं, जन्माला आल्यानंतर तरी माणसाला सुख आहे का हो? नुसतं गर्भाच्याच यातना आहेत असं नाही, तर पुन्हा जन्माला आल्यानंतर तरी माणसाला सुख आहे का? जे क्लेश तरुची वाडी, तापत्रय अग्नीची सगळी, मृत्यू आकाशी कुरुंडी सांडिली आहे, जे दैन्या ते दुखते, महाभया ते वाढविती म्हणते. अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश काम क्रोधाची विकाराची बात म्हणजे हे शरीर आहे. हे शरीर म्हणजे दुर्गंधीची थार आहे. हे शरीर जन्म मरणाचा जामीनदार आहे. हे शरीर म्हणजे विंचवाचं पेव आहे. हे शरीर मृत्यूरूपी कावळ्यासमोर उतरवून टाकलेला बळी आहे. हे शरीर संशयाचा भरीव आकार आहे. हे शरीर म्हणजे अनेक रोगाचं भांड आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे भांडार, शरीर दुःखाचे वाडर, शरीर दुर्गंधीचे भार, शरीर दुर्गंधीचे भार. नाही अपवित्र शरीराय, नाही अपवित्र शरीराय, अपवित्र शरीराय, अपवित्र शरीराय. राम समाधान, राम समाधान. परमार्थ केला तर शरीर उत्तम आहे, परमार्थ न्याय केला तर शरीर दुर्गंधीची आग आहे. त्या मदालसने वर्णन केले तिच्या अभंगामधून ज्ञानेश्वर महाराजांनी. गर्भीची यातना रे पुत्र ऐक्या पुल्या कानी, एका जाता येणे पंथे सांगायचे नाही रे कोणी. अहंकार प्रपंच पुत्रा सांडी रे दोन्ही, प्रपंच पुत्र
सांगितले गौऱ्यांशी जीव योनी प्रवर्तने मुनी जल तक्षणी पर्येते म्हणाले मी करता आहे, मी भोगता आहे, या शरीराचा अहंकार प्रत्येकालाच आहे मंडळी. आणि यांनीच वाटोळ झालं माणसाचं. म्हणून आल्यानंतर माणसालाही सुख नाही. गर्भीच आहो तुम्ही बघा ना, एखाद्या बाईचे पूर्ण दिवस भरावेत आणि 10 महिने झालं तरी डिलिव्हरी होत नाही. मग दवाखान्यात नेले जात. डॉक्टर एक्सरे काढतो, आडवा आलंय म्हणतो मूल. जर बाईला वाचवायचं असेल, आईला वाचवायचं असेल तर मुलाला घालवावं लागेल, मुलाला वाचवायचं असेल तर आईला घालवावं लागेल. असं आलटून पालटून तो सांगत असतो. म्हणजे इतक्या गर्भीच्या यातना आहे. काय सांगू गर्भीची यातना, इतक्या गर्भीची यातना आहे. म्हणजे एवढ्या गर्भीची यातना असताना मग तुकाराम महाराजांना गर्भीची यातना नाही का? तुकाराम महाराजांना जन्माला येण्याचं दुःख नाही का? एक उदाहरण देतो. साधू संतांना गर्भाची यातना नाही. पुणे ते दिल्ली रेल्वे, ज्याने थर्ड क्लासचं तिकीट काढलंय त्या डब्यात जाऊन बसतो. ज्याने स्लीपरचं काढलंय स्लीपरच्या डब्यात जाऊन बसतो. ज्याने फर्स्ट क्लासचं तिकीट काढलंय फर्स्ट क्लासच्या डब्यात जाऊन बसतो. फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये जाऊन बसणारा पुण्यामध्ये झोपतो आणि दिल्लीत उठतो. त्याला कसलं दुःख नाही. पण ज्याने थर्ड क्लासचं तिकीट काढलंय ते बाचकत घेऊन त्या थर्ड क्लासच्या डब्यात कसा तरी बसतो. त्याला संडासामध्ये कोंबलं जातं, रात्रभर दुर्गंधी घेत बसावं लागतं. इतकं दुःख आहे. तसे आपला जन्म थर्ड क्लास आहे. म्हणजे साधू संतांचा जन्म फर्स्ट क्लासचं तिकीट आहे. त्यांना येण्याचं जाण्याचं दुःख कुठल्याही प्रकारचं नाही. गर्भवासी दुःख नाही सदाचा, गर्भवासी दुःख नाही सदाचा. नाम तुझे हृदया सदा नाम तुझे. गर्भवासी दुःख नाही सदाचा, गर्भवासी दुःख नाही सदाचा. हृदया सदा नाम तुझे, नाम तुझे हृदया सदा नाम तुझे. गर्भवासी दुःख गर्भवासाचं येण्या जाण्याचं दुःख साधू संतांना नाही. कारण त्यांच्या हृदयात भगवंताचं नाम असल्यामुळे ते स्थिर झालेले असतात. हृदय असतात नाम तुझे, त्यांना दुःख नाही. मंडळ दुःख आहे ते आपणाला आपला थर्ड क्लासचा प्रवास आहे. मंडळ साधू संतांचा फर्स्ट क्लासचं तिकीट आहे, त्यांना दुःख नाही. असं म्हणून घेईन मी जन्म, तुकाराम महाराज म्हणतात ते योग्य बोलतात. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. जन्माला येईन देवा आणि तुझ्या चरणाची सेवा करीन. भगवंताची चरणाची सेवा का करायची? त्याच्या चरणामध्ये काय रसगुल्ले, काय गुलामजामुन आहे? देवाच्या चरणाची सेवा का करायची? एक नाथरायांनी आरती केलेली. चरण कमळ जाचे आती सुखमा, चरण कमळ जाचे आती सुखमा. चरण कमळ जाचे
अति सुकुमार अति सुकुमार ध्वजा वज्रांकुश रेखा चरणी प्रीताचा तोदर ध्वजा वज्रांकुश रेखा चरणी प्रीताचा तोदर ओवाळू आरती मदन ओवाळू आरती मदन ओवाळू आरती मदन गोपाल ओवाळू आरती मदन गोपाल तुझी चरण सेवा साधाव्या त्या चरणाची सेवा करेल कारण भगवंताच्या चरणामध्ये वज्र आहे भगवंताच्या चरणात स्वस्तिक चिन्ह आहे भगवंताच्या चरणामध्ये शंख आहे भगवंताच्या चरणामध्ये स्वस्तिक चिन्ह आहे भगवंताच्या चरणामध्ये विजयी पताका आहे असे अनेक शुभ चिन्ह देवाच्या चरणामध्ये असल्यामुळे त्या चरणाची सेवा करायची एक उदाहरण देतो भगवान श्रीकृष्णाला राधेची आठवण झाली आणि राधेलाही भगवान श्रीकृष्णाची आठवण झाली तुका म्हणे येथे पिशे तेथे तैसे असे देवाला जर राधेची आठवण होते तर राधेलाही देवाची आठवण होते आणि त्या आठवणीनं विवळ होऊन राधा देवाच्या भेटी करता निघाली देव झोपाळ्यावर बसले होते सत्यभामा रुक्मिणी लक्ष्मणा अनेक भगवंताच्या अष्टनायिका भगवंताची सेवा करत होत्या 1 किलोमीटर पासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आपल्याकडे येत असलेली भगवंताने ती राधा पाहिली राधेला पाहिल्यावर भगवान ताडकन उठले आणि पळतच सुटले सगळ्या अष्टनायकाला वाटतंय आम्ही एवढी मोठ्या आज्ञेनं सेवा करतोय आणि तेव्हा एवढ्या वेड्यासारखं पळत का सुटलंय आणि देवाने राधेजवळ आले राधेचा हात घेतला राधेला नमस्कार केला राधे तुझी आठवण होत होती मला यायला वेळ मिळाला नाही प्रपंचाचा भार 16,108 नारी कसा देवाने संसार केला त्याच्यासारखा संसार कुणाचा नाही त्या रावणाला 80,000 बायका आणि 2.25 नातवंड होती म्हणतात काय हिशोब आहे आणि भगवंताला 16,108 बायका आणि प्रत्येकीला 8 मुलं आणि 1 मुलगी विठ्ठल राधे मला माफ कर मी तुझ्याकडे येऊ शकलो नाही पण तू आलीस हे चांगलं झालं राधा 1 नाही 2 नाही राधेला काय आहे भगवंतामध्ये जिचं मन गुंतलेलं आहे तिला स्वतःच्या देहाचा विसर पडत असतो भगवंताने राधेचा हात आपल्या हातात घेतला आपल्या महालात आले स्वतः त्या झोपड्यावर बसण्याच्या ऐवजी राधेलाच त्या झोपड्यावर बसवले राधेकडून सेवा करून घेण्याच्या ऐवजी भगवान राधेची सेवा करतात हे सत्यभामेला रुक्मिणीला पसंत नाही पडलं ही आधीच कशाला सवती मत्सर वाईट असतो ना ही राधा आलीच कशाला इथे 10-20 मिनिटं झाली आणि भगवान म्हणतात अगं रुक्मिणी किती दिवसातून राधा आपल्याकडे आलेली आहे आणि तिला चहा कॉफी काही दूध वगैरे काही शरबत वगैरे द्या रुक्मिणीने ठरवलं हिला चांगलंच द्यायचं काहीतरी पुन्हा फिरकून न इकडं आली पाहिजे मोठ्या लाडीगुडीनं किचन रूम मध्ये नेलं
1 लिटर दूध तापायला ठेवलं, त्याचं अर्धा लिटर केलं, उकड्या मारता येते दूध, इतकं लाल बुंद दूध झालेलं, कडक कडक दूध ते ग्लासामध्ये भरलं आणि राधेच्या हातामध्ये तो ग्लास दिला. राधेनं एवढा कडक कडक ग्लास क्षणार्धात पिऊन टाकला. म्हणजे फुंकारी सुद्धा मारली नाही. फुंकारी न मारता हातामध्ये तो झटक्याने घेऊन एका मिनिटामध्ये पिऊन टाकला तो ग्लास. आणि रुक्मिणीचे डोळे झाले पांढरे आणि ती चक्कर येऊन पडली. राधेला वाटलं मी दूध घेतलं नाही का चक्कर येऊन पडली. राधेनं आपल्या पदराने वारा घातला, रुक्मिणीला लुटवलं, म्हणाली उठ. आणि एवढं कडक कडक दूध पिलंस तू? हो म्हणाली. काय थंडच होतं, ती काय कडक नव्हतं, थंडच तर दूध होतं. राधेने सगळं जाणलं, एवढं कडक दूध मला का दिलं की पुन्हा येऊ नये ते म्हणून. आणि राधेनं भगवंताला हात जोडले, देवा रे देवा मी येते. नाही राधे राहा ना 15 दिवस असं म्हणता क्षणी रुक्मिणीनं डोळे वटारले कृष्णावर. बहुतेक बाया रागावल्या म्हणजे नवऱ्यावर डोळे वटारतात. आपणाला अनुभव नाही पण मी बघतो. मंडळी माझी पांघारे दिवस चांगली गेली बरं का. 5-6 वर्ष सोनेरी दिवस गेले. इकडचा माझ्या पाठीमागचा पानवडीला जाणारा फाळक्याचा माता, फाळक्याच म्हणलं ना. मला वाटलं कीर्तनच करताय तुम्ही. हा दुर्गुरीचा कडा, या हत्तीमाळावर सुद्धा मी तुम्ही गेलाय का नाही, पण मी आणि संजीव पुरंदरे 2 जण गेलो होतो. हत्तीमाळ इकडचा, तिकडे कोलाड, ही दर्शन आली, ती खालची आली, ते असं दिवस चांगले गेले मंडळी. आणि मला कधी दुःख आलं नाही, अजून नाहीच. हो, मला कधी कधी आपण कीर्तनकार झालो, या कीर्तनाचंही मला भूषण वाटतं. मित्र जोडला नाही अजून, त्याला विचार. अनेक वर्षापासून दिंडीतली मंडळी आहेत. मित्र नाही, काय नाही, एकटं राहायचं, एकटंच जायचं आहे म्हणून ते धोरण स्वीकारून मी तसं राहिलो मंडळी. इथे चांगले दिवस आहेत, इथेही चांगले दिवस गेले मंडळी. माझं आळंदी सोडली ते सगळं आळंदीला आलो तेव्हापासून सगळा शुभच दिवस लागलाय, अपशकून लागलाच नाही. 1971 मध्ये मी आळंदीला आलो आणि 78 मध्ये पांघऱ्यात आलो. त्यावेळेला दिंडी निघाली म्हणजे आळंदीला 100-200 लोक असायचे. शामरावांचे झेंडा घेऊन असायचे. आता जुन्यापैकी एक जे दे राहिले आणि काय आता पुरंदरे वगैरे आहेत हे सगळे. आता काय दिंडी जाते का नाही मला काही माहित नाही. जाते का? हा पिकअपने होय. पिकअपने कुठं दिंडी असते का? दिंडी चालत असते. जाता हे चांगलंच आहे. अजून बंद पाडली नाही ना, बस जाता हे चांगलं असं. तेव्हा पांघराचे किती आभार मानावे एवढे कमीच आहेत म्हणजे. हा थँक्यू हा पांघरकर. विठ्ठल मी काय बोलत होतो. राधा कृष्णाकडे आली, कृष्णासमोर हात जोडले, देवा रे देवा मी येते आता. अगं राहणं 10-15 दिवस नाही देवा, तू तुझा संसार तुझ्या बरोबर, माझा संसार माझ्या बरोबर आहे. त्या गर्ग संहितेमध्ये राधेचा आणि कृष्णाचा विवाह लागलेला, लहानपणी चोरून विवाह लागलेला मी वाचन केले म्हणजे गर्ग संहिते. भागवतामध्ये नाही. विठ्ठल राधा निघाली
निरोप देण्याकरता भगवान श्रीकृष्ण राधेबरोबर निघाले. 1 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर राधा म्हणते, देवा येतेच, आता तुम्ही थांबा, मी येतेच. राधेची आकृती दिशेनाशी होईपर्यंत भगवान तिथं थांबले आणि राधेची आकृती गायब झाल्यानंतर जड अंतकरणाने, जड पावलाने भगवान आपल्या महालामध्ये आले आणि पुन्हा झोपड्यावरून बसले. कुणी पानाचा विडा घेऊन आल्या, कुणी चौरी ढाळण्याकरता आल्या भगवंताच्या स्त्रिया, कुणी रुक्मिणी भगवंताचे पाय दाबण्याकरता बसले. बसा इथेच बसा बोलतो. विठ्ठल भगवान झोपाळ्यावर येऊन बसले. रुक्मिणी भगवंताचे पाय दाबण्याकरता बसली. गुडघ्यापासून खाली पाय दाबत दाबत आल्याबरोबर भगवंताच्या पायाला आलेल्या फोडामध्ये राधेचं बोट गेलं आणि रक्त मिश्रित चिळकांडी बाहेर आली. देवासारखा देव म्हणतो, हाय रे देवा. अगं रुक्मिणी, थोडा हळू पाय दाब. देवा, आणि तुमच्या पायाला फोड कसे आले? मखमलीवर तुमचे पाय असतात, कधी अनवाणी फिरत नाही, कधी इकडे तिकडे जात नाही, आणि तुमच्या पायाला फोड कसे आले? मग भगवंताने सांगायला सुरुवात केली, राधेला तुम्ही कडक कडक दूध पिण्याकरता दिलं. राधा रात्रंदिवस माझं नामस्मरण करते आणि रात्रंदिवस नामस्मरण करून माझे चरण त्या राधेनं तिच्या हृदयामध्ये धारण केलेले आहे. ज्या वेळेला तुम्ही कडक कडक दूध दिलं त्यावेळेस तिच्या हृदयात असलेल्या माझ्या चरणावरती दूध पडलं, म्हणून माझ्या पायाला फोड. म्हणजे भक्तांचा आणि देवाच्या चरणाचा इतका निकटचा संबंध असतो. म्हणलं तुझी चरण सेवा साधा विठ्ठल. आणि ही सेवा करण्याकरता 3 प्रकाराने करेल. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन, संतांचे महाद्वारी
आता भगवंताच्या चरणाची सेवा करायची. तुकाराम महाराज 3 प्रकाराने सेवा करेन म्हणून सांगतात. हरिनाम कीर्तन करून तुझ्या चरणाची सेवा, संतांचं पूजन करून तुझ्या चरणाची सेवा, आणि महाद्वारात लोटांग घालून तुझ्या चरणाची सेवा. विठोबारक म्हणतात थोडक्यात सांगा. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वार. तुकाराम महाराजांनी हरिनाम कीर्तनाचा उल्लेख केलेला आहे. कारण कीर्तनाचे प्रकार काही सांगितलेले. गुण कीर्तन, लीला कीर्तन, स्वरूप कीर्तन आणि हरिनाम कीर्तन. मी गुण कीर्तन करणार नाही देवाचं, लीला कीर्तन करणार नाही, स्वरूप कीर्तन करणार नाही. मी काय करीन? हरिनाम कीर्तन करीन. गुण कीर्तन का करणार आहे? कारण देवाचे गुण अनंत आहे. अनंत त्याते म्हणून या काय अनंत. कारण भगवंताचं नावच एक अनंत आहे. ज्याला अंत लागत नाही ते अनंत आहे, अनंत आहे मंडळी. भगवंताच्या गुणाचा पार लागत नाही. या पृथ्वीचा कागद केला, समुद्राच्या पाण्याची शाई केली, कल्पवृक्षाची लेखणी केली
आणि भगवंताचे गुणानुवाद वर्णन करण्याकरिता सरस्वती बसली. पृथ्वीचा कागद संपून गेला, समुद्राची शाई केलेली संपून गेली, कल्प वृक्षाची लेखणी मोडून गेली आणि सरस्वतीचं आयुष्य संपत आलं तरी भगवंताच्या गुणाचा पार लागला नाही. जर सरस्वतीला भगवंताच्या गुणाचा पार लागला नाही तिथं मी काय वर्णन करू. म्हणून मी गुण कीर्तन करणार नाही, म्हणून मी हरिनाम कीर्तन करेन. दुसरा शब्द घातलेला आहे लीला कीर्तन. भगवंताचं लीला कीर्तनही करणार नाही, कारण भगवंताची लीला ही त्याचाच मुलगा असलेल्या ब्रह्मदेवाला कळली नाही. म्हणजे ज्याचे नाभी कमळी जन्म चतुरानना, भगवान विष्णूच्या बिंबीतून कमळ उगवलं आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेवाचा जन्म आहे. म्हणजे भगवान विष्णूचा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण. एक लिहिले काल्याचा प्रसंग सांगतो म्हणजे लक्षात येईल. बाळ गोपाळाने तक्रार केली, लीला कीर्तन सांगतोय मी. देवा आता खेळण्याचं सुख नाही, आता दुपारचं भोजन आपण करूया, अवघ्या सोडी येल्या मोठा. म्हणून सगळे बाळ गोपाळ एका खडकावर जमले. सगळ्यांनी आपल्या शिदुऱ्या सोडल्या, सगळ्यांच्या शिदुऱ्या भगवंताने एकत्र केल्या, त्याचा उंडा तयार केला, आपल्या डाव्या हातावर घ्यायला घेतला, बोटामध्ये मिरची एक मिरची खवली पेरीमध्ये आणि भगवान हास्य करतात, विनोद करतात. बाळगोपाळकडे पाहून आकाश मार्गानं इंद्रातील देवता ब्रह्मातील देवता ते काल्याचा प्रसाद सेवन करण्याकरता आलेले. पण प्रतिष्ठित मंडळी असल्यामुळं यांना काला मिळू द्यायचा नाही. भगवंताने गायी थोड्या लांबल्या आणि भगवंताचा उंडा हातावर तसाच. सगळ्या बाळगोपाळांना म्हणतात, आता मी तुमच्या तोंडमुखामध्ये हा काला प्रसाद हा प्रसाद घालतो. म्हणून भगवंताने प्रत्येकाच्या मुखामध्ये हा काला घातला. इतकंच नव्हे, गोपाळाचे मुखी देवोनी कवा, गोपाळाचे मुखी देवोनी कवा, गोपाळाचे मुखी देवनी कवळ, घास माखे लाळ खाय त्यांची. नुसता भगवंताने काल्याचा प्रसाद गोपाळाच्या मुखामध्ये घातला नाही मंडळी, त्यांची लाळ चाटायला सुरुवात केली. त्यांच्या तोंडातला घास परत आपल्या तोंडामध्ये घ्यायला सुरुवात केली. त्यांचं तोंड पुसून खायला सुरुवात केली. घास माखे लाळ खाय. आणि ब्रह्मदेवाने वरून बघितलं, अरे काय का भगवान आहे, अरे आपलं उष्ट दुसऱ्याला द्यायचं नाही, दुसऱ्याचं उष्ट आपण खायचं नाही, असा नियम आहे. लहान मुलं आपल्या आईबाबाच्या ताटात बसलं तरी चालतं मंडळी, पण मोठेपणी एकमेकाच्या ताटात बसायचं नाही. ब्रह्मदेव म्हणतो, अरे कसला हा भगवान आहे,
गोपाळाच्या मुखातली लाळ खातो, त्यांच्या मुखातला घासातला घास खातो, म्हणजे काय? आणि तेवढ्यात गायी लांबल्या, लांबल्याबरोबर पाठीमागे गोपाळ, पुढे गायी वासर, आणि तेवढ्यात ब्रह्मदेवाने परीक्षा बघण्याकरता पाठीमागचे बाळ गोपाळ आणि पुढचे सगळ्या गायी वासर तक्षणी उचलली, आपल्या सत्य लोकांमध्ये नेली. आणि त्याच वेळेला डोळ्याचं पातळ लवताना लवतय, तसेच गोपाळ, तसेच गायी, तसेच वासर भगवंताने निर्माण केली. माया झाला हरी अवघावताची, माया झाला हरी अवघावताची, माया झाला हरी अवघावताची, माया झाला हरी अवघावताची, भरी वासे जिथे तैसा झाला, हो भरी वासे जिथे तैसा झाला, माझी राणी तुझे भरणी बोलाना, माझी राणी तुझे भरणी बोलाना. ज्या घरची जशी गाय तसाच तो भगवान बनला, ज्या गायीचं वासरू जसं तसाच तो भगवान बनला. ज्या गोपाळाच्या सदरा जसा होता तसा तो सदरा सुद्धा पुरता सुद्धा भगवानच बनला. झालं झालं तर ते गायी वासर जशीच्या तशी, आणि जी ओरिजिनल होती ती सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेवाने नेली, आणि तशीच्या तशी भगवंताने खाली निर्माण केली. आता ही ब्रह्मदेव आपल्या बापाची परीक्षा बघतोय मंडळी, बापाची परीक्षा. अरे काय त्या ब्रह्मदेवाला आई नाही म्हणतात आणि येशू ख्रिस्ताला बाप नाही म्हणतात. खऱ्या बापाच्या पोटचा ब्रह्मदेव आहे मंडळी. आम्ही तुम्ही खऱ्या बापाचे नाही. पुन्हा लक्षात घ्या, आम्ही आईच्या पोटचे आहोत. बापाच्या पोटी कुठे जन्माला येतो काय? बापाच्या पोटी जन्माला आलेला फक्त कोण आहे? ब्रह्मदेव. एक वर्ष झाल्यानंतर ब्रह्मदेव म्हणाला, काय चाललंय कृष्णाचं ते बघून येऊया बघ. म्हणून तो मृत्यू लोकामध्ये आला. ब्रह्मदेव बघतोय तर गाई वासर पूर्णामध्ये सरतायत, सगळे बाळ गोपाळ वाळवंटामध्ये खेळतायत. हे खरं का ते खरं म्हणून परत सत्य लोकांमध्ये गेला. सत्य लोकांमध्ये गाई वासर बाळ गोपाळ आहेत. परत खाली आला मृत्यू लोकांमध्ये, इथे गाई वासर गोपाळ आहेत. अप डाऊन बऱ्याच वेळेला केलं, आणि मग ब्रह्मदेवाने भगवान श्रीकृष्णाची शरणागती केली मंडळी. आणि मग म्हणाला, तुम्हीच भगवान श्रीकृष्ण, तुम्हीच परमात्मा. म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा भगवान श्रीकृष्णाने केलेली लीला समजली नाही. जर ब्रह्मदेवाला भगवंताची लीला कळली नाही तर मी त्याचं वर्णन काय करू म्हणतात तो मला. म्हणून मी लीला कीर्तन करणार नाही. बर पुन्हा स्वरूप कीर्तन आहे. स्वरूप कीर्तन का करणार नाही? भगवंताच्या स्वरूपाचा अजून कुणाला पत्ता लागलेला नाही. वेदाला सुद्धा देव कळलेला नाही मंडळी. देवाचं स्वरूप, ही पंढरपूरची मूर्ती आहे ना, ही तटस्थ लक्षणाने, स्वरूप लक्षणाने नाही, ती तटस्थ लक्षणाने आहे. देवाचं स्वरूप म्हणजे काय आहे? आभासुना निराभासु, प्रकाशुना प्रकाशु, अल्पना भवसु, आरूपपणे रिताना भरितु, रहिताना सहितु, मूर्तना अमृतु, शून्यपणे. तो परमात्मा कसा आहे? तो निस्तेज नाही, तो प्रकाशमान नाही, तो दृश्य नाही, तो अदृश्य नाही, तो सगुण नाही, तो निर्गुण नाही, तो शून्य असल्यामुळे भरलेला नाही, तो रिकामा नाही, आनंदी नाही, दुःखी नाही, कशापासून मुक्त नाही, कशाने बद्ध नाही, कुठून येणं नाही, कुठे जाणं नाही. कुठं सृष्टी होण्याबरोबर तो परमात्मा कुठून येत नाही, सृष्टीचा लय होण्याबरोबर परमात्मा कुठे जात नाही. असणे आणि नसणे या दोन्ही क्रिया परमात्माच्या बाबतीत लय स्थानी आहे.
मला तुम्ही लागला कशाचं काय मधुरच तुटलं विठ्ठल. देवाचं स्वरूप असून तो उंच नाही, ठिणगा नाही, काळा नाही, गोळा नाही, आकाशात नाही, पृथ्वीवर नाही, असा नाही तसा नाही, कुठून येणं नाही, कुठे जाणं नाही. सृष्टी होण्याबरोबर तो होत नाही, सृष्टी जाण्याबरोबर कुठे जात नाही. असं त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. त्या स्वरूपाचा पत्ता अजून कुणाला लागला नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी त्याचं बोल म्हणून स्वरूप कीर्तन मी करणार. मी काय करीन? फक्त हरिनाम कीर्तन करेन, भगवंताच्या नामाचा जयघोष करेन, हरिनाम कीर्तन. आणि पुढचा शब्द आहे संताचे पूजन. एवढं सांगतो संपवतो मंडळी. संताचं पूजन. बर संताचं पूजन केलं तर संताची सेवा होईल. भगवंताची किंवा ईश्वराच्या चरणाची सेवा कशी होईल? ईश्वराच्या चरणाची सेवा केली तर ईश्वराची सेवा, संताची पूजा केली तर संताची पूजा होईल. संताची पूजा करून ईश्वराची पूजा कशी होईल? अहो रोग झालाय कीर्तन करायला आणि इंजेक्शन चाललंय मृदंगवाल्याला, असं कसं चालेल? पांगारे गावच्या स्टँडवर एकाच्या थोबडीत दिली आणि स्वारगेटला जाऊन दुसऱ्याची क्षमा मागितली, असं कसं चालेल? ज्याचा आपण गुन्हा केलाय त्याची क्षमा मागितली पाहिजे ना. तसं संतांची पूजा करून देवाची पूजा कशी होईल? पण इथं संतांचं पूजन म्हणलेलं आहे. संताची देव सारावे परते संत पूजावे आरती म्हणलेलं आहे. आपण जर देवपूजेला बसलो आणि दारामध्ये संत आले तर ती देवाची पूजा बाजूला सारावी आणि संताचा सत्कार करावा म्हणजे असं तुकाराम महाराजांचं वाक्य आहे. ते कसं ते तुम्हाला सांगतो. आपल्या निष्ठाची यात्रा असते. एक गाणं आहे होते एक विरा देवीच. आहे ते कुठलं तरी आहे. सांगन सांगन आली एक विहिरीची. काय हे असं गाणं आहे की नाही? मी ऐकलंय. आयाचा कासार वाघ आईला बांगड्या भरा, हळदी कुंकवाच भरून आता एक विहिरीची हात होती आता. अशी गाणी म्हणायची नसतात, पण तुम्ही निष्णाची भक्त आहात ना. निष्णाची यात्रा असते, भैरवाची यात्रा असते. लोकांना काही काही 5 सवासनं सांगायचे असतात. मी संतांचं पूजन सांगतोय मंडळी. 5 सवासनं म्हणजे 5 सौभाग्यवती बाईंना जेवणाचं निमंत्रण. मग त्या यजमानाने 5 सौभाग्यवती स्त्रियांना निमंत्रण दिलं. त्या 5 सौभाग्यवती जेवणा करता आल्या. पोळ्याचा स्वयंपाक केलेला होता आणि मोजून बघितलं 1 2 3 4 5 5 सौभाग्यवती आलेले. 5 ताटं केली. पण एका बाईचं 1 वर्षाचं मूल तिच्याच ताटामध्ये जेवायला बसलं. तो यजमान बाहेरून आला. 5 सौभाग्यवती आहे ते ठीक आहे, पण 1 मूल कस का आलं? मग त्या मुलाच्या खाडकन थोबाडीत दिलं. ते 1 वर्षाचं मूल होत. ते चिर 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 चिरकलं. त्याच्या नाकात तोंडातून पाणी आलं. त्या बाईनं आपलं बाळ कडेवर मांडलं आणि त्याला प्रश्न विचारला, का रे माझ्या मुलाला मारलं? बाई, तुला जेवणाचं निमंत्रण दिलं नव्हतं. तुझ्या बाळाला जेवणाचं निमंत्रण दिलं नव्हतं, फक्त तुला दिलं होतं निमंत्रण जेवणाचं. अरे पण ते बाळ 1 वर्षाचं आहे ना, त्याची जबाबदारी माझ्यावरच आहे. अजून ते स्तनपान करतंय. ते मी जाईल तिथंच येणार ना. मग तू विनाकारण का मारलं? बरं ते बाळ काय जेवत नाही, फक्त आईच्या ताटामध्ये चिड 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 चिवडत फक्त. म्हणून त्या बाईनं माझ्या मुलाला घालायचं नसेल
तर तुझं जेवण तुला लखलाभ असो. त्या बाईनं आपलं मूळ कडेवर मांडलं आणि निघून गेली. त्या बाळाला जर जेवायला घातलं तर आई जेवण करेल का नाही? तसं संतांचं पूजन केलं तर देवाची पूजा होईल का नाही? तैसे पूजिता पूजा होईल. बाळाला जेवायला नाही घातलं आई जेवण करणार नाही. तसं संतांची पूजा नाही केली तर देवाला पूजा ती मान्य होणार नाही. अवघा भार वाटे देवा संत सेवा न करता असं सांडोनिया पूजा ध्यान तू संताशी घाली लोटांगण त्याने कोटी यज्ञाचे पुण्य समर्पण केले. हा पूजा ध्यान सांडून संतांची सेवा करणारा जो आहे त्याच्या हातून कोटी यज्ञाचं पुण्य होत असतं. म्हणून संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन करून तुझी चरणाची सेवा संतांचं पूजन करून तुझ्या चरणाची सेवा. आणि आपल्या वारकरी संप्रदायात 3 लोटांगण सांगितलेली आहेत. गातली लोळणी गा कुंडलिक वाळवंटी पहिलं लोटांगण कुंडलिकाच्या समोर. दुसरं लोटांगण नामदेवरायांनी वर्णन केलेलं कान धरुणी नाचे न गरुडा पारी. त्याचा पूर्वार्थ काय? नामदेवराचा मग तू अवघाची सुखा रूप कान धरुणी नाचे न गरुडा पारी मग तू अवघाची सुख रूप होशी. पहिलं लोटांगण कुंडलिकराया समोर आहे. दुसरे लोटांगण नामदेवरायाच्या पायरी जवळ आहे. आणि तिसरं लोटांगण गरुडापारी आहे म्हणजे गरुडासमोर. 3 लोटांगणाच्या द्वारे देवा मी तुझी सेवा करेन. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे. एवढी जर सेवा झाली देवा तर माझ्या आनंदाला पारावार नाही. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. म्हणून आनंदे निर्भर असो घडते ठाई सुख दुःखा नाही चाळा. 4थ्या चरणात सांगतात अनेक सायास न करी न धरियास होईन उदास सर्व भावे. अनेक सायास करणार नाही आशा धरणार नाही. लोभ ममता दवडोनी आशा लोभ ममता दवडून आशा उदर व्यथेचा वळसा न करू अनेक सायासा वासुदेवा वाचणे करू वासुदेव स्मरण. वासुदेवा म्हटलं प्रमाण. म्हणून देवा अनेक सायास करणार नाही. काय आहे ही पृथ्वी सगळ्याची आशा आकांक्षा पूर्ण करणारी पण आशावान माणसाची सुद्धा ही पृथ्वी आशा पूर्ण करणारी नाही. इतका माणूस लालची आहे इतका माणूस आशावान आहे. निश्व वष्टी शतम शती दशशतम लक्षम सहस्राधिपो लक्षेशा क्षितिपालताम क्षितिपतिश्चक्रेशनाम वांचति चक्रेशासौ सुरराजताम सुरपतिर्ब्रह्मास्पदम वांचति ब्रह्मा शैव पदम शिव हरिपदम
आशा वधीन कोगता, आशा करून करून माणूस मरतो, पण आशा काही शेवटी पूर्ण होत नाही. आणि शेवटी म्हणतात हरिनाम कीर्तन करीन, संतांचं पूजन करीन, महाद्वारात लोटांग घालीन, 3 प्रकाराने सेवा झाली तर देवा तुमचा मोक्ष असलेला माझ्या घरी पाणी भरायला, मोक्ष आम्हा घरी कामारी ही दासी, हो हे सांगू ऐशी कीर्तन झालेलं आहे. आजची ही कीर्तनाची सेवा वैकुंठवासी कैलासवासी हरिभक्त परायण रामचंद्र दिनकर धुमाळ यांच्या वर्ष श्राद्धानिमित्त आहे. हा काय त्याला 3 मुलं आणि 2 मुली, शोभा तुकाराम देशमुख, सोनाजी रामचंद्र धुमाळ, चंद्रकांत रामचंद्र धुमाळ, संदीप रामचंद्र धुमाळ आणि पुन्हा एक मुलगी आहे सुनीता भरत निगडे. असा 5 सुंदा म्हणा याला. 2 मुली आणि 3 मुलांचा हा परिसर आहे. त्यांच्या मुलाकडून झालेली ही सेवा आहे. म्हणून झालेली सेवा आता जुना सगळ्या संप्रदाय निघून चाललेल्या मंडळी, जुने माणसं चाललेली, नवीन माणसं येऊ लागलेले. इकडं मोहिते मामाची सगळी मालिका पाठ होती मंडळी, कोंडेदाजी, पण त्यांना जीभ चावल्याशिवाय मृदंग लावता येत नव्हता. ज्या वेळेला जीभ चावती त्यावेळेला मृदंग लागला म्हणायचा. तालासुराचे आमचे कोंडेदाजी होते. तिकडं कल्याण भाऊ काकडे, इकडे पंडा भाऊ काकडे, विश्वास गुरुजी आमचे मृदंगाचे आले त्या काळातले, भिका बापू होतेच, सगळी मंडळी होती. अजून आता जेदी राहिलेत बघा, रघुनाथ गुरुजी राहिलेत, माधव नाना राहिले त्यावेळेचे. अजून सगळ्याची काही नावं घेत बसत नाही मंडळी, पण असा त्यावेळेचा सराजम होता. सांप्रदायिक मंडळी होती, कीर्तनाची आवड असलेली मंडळी होती. सगळ्यांचे पुन्हा एकदा मी सगळ्यांना नमस्कार करतो, आभार मानतो आणि इथंच कीर्तनाची पुण्यास सेवा संपतो. आमचे राम महाराज पैठणकर, झालं तर सागर महाराज तोडकर आणि ओंकार महाराज शिंदे. तुमचं नाव काय? श्रेयस ताकवले, इथलेच आहेत, इथलेच आहेत. श्यामराव राहतात आता बारामती, ते येतात कधी कधी माझ्याकडे. झालेली सेवा पुन्हा श्रद्धांजली म्हणून धुमाळ बापूच्या चरणी वाहतो आणि झालेल्या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर मोक्षामागरी कामार हे दासी, होय सांगू ऐशी तुकानन. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारे. मला मोक्ष मागरे कामारी Bye.
आम्ही जातो तुम्ही कृपा सुधावी आम्ही जातो तुम्ही कृपा बोले आरती नरराजा